तर आज आहे रिदूचा हॅपी वाला डे म्हणजेच हॅपी बर्थडे आणि ही आहे थंडाई. विशू मेनी मेनी हॅपी बर्थडे. काय म्हणायचं? हॅपी बर्थडे काकू. काकूच म्हणते मी काकू. बडी मम्मी. आणि आपण महिला आहे, महिलांना वेळ पाहून काम करणं चांगलंच येतं. तुम्ही जे लपून चोरून व्हिडिओ माझे बघतात तर त्यांनी माझा फायदा होतो. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला आजची थोडी क्लिनिंग करायची आहे. ज्या महिला आपल्या घरी असतात तर त्यांना ठीक आहे, एका दिवशी करतो म्हटलं तरी आणि रोजचं थोडं पण केलं तरी ठीक आहे. आणि ज्या महिला घरी राहून सुद्धा कोणत्या कामावर जात आहे तर त्यांना खूप अडचण जाते. तर मग शेती राहू, कुठे बाहेर जाऊन काम करणं राहू की जॉब राहू, आणि खूप त्यांना त्रास जातो. तर अशा वेळेस महिला थोडं काम करून आपली घर क्लिनिंगची, आपलं किचन क्लिनिंग किंवा छोट्या गोष्टी आपण करतो. तर मी तसाच विचार केलेला आहे. आता मग म्हटलं एका दिवशी आपलं काही एवढं होत नाही. आणि उन्हाळ्याच्या जिथे पाहिजे तिथे मुंग्या, थोडीशी कणकीचा डबा सुद्धा सुटत नाही की कणकीच्या डब्यात मुंग्या राहणार नाही किंवा तांदळाच्या डब्यात मुंग्या राहणार नाही. आणि चिप्स, शेंगदाणे जे आपण पापड करतो ते तर सोडूनच द्या आता. आणि शेंगदाण्याच्या डब्यामध्ये तर पूर्ण शेंगदाणे असं वाटतं की आहे व्यवस्थित, आणि हात टाकून बघतो तर पूर्ण फोल केलेलं राहते शेंगदाण्याचे. तर तुमच्या घरीही सुद्धा अवस्था असेल मुंग्यांची, कारण की उन्हाळ्यामध्ये ते बाहेर ऊन असतात तर मुंग्या जिथे सावली असतात तर तिथे आपला घरोबा करण्यात एका अलमारीमध्ये सहसा 4 किंवा 5 डबे असतात. पण ठीक आहे, आपण रोजच्या भांड्यासोबत 4-5 डबे घासू शकतो. तर म्हणून, आणि आपल्याकडे वेळ जास्ती असल्या तर आपण 2 अलमाऱ्या किंवा 3 अलमाऱ्यातले डबे सुद्धा जास्त करू शकतो. पण आपण वेळेप्रमाणे आपण कामं करतो. आणि आपण महिला आहे, महिलांना वेळ पाहून काम करणं चांगलंच येतं. तर मी आता आपल्या कामाला सुरुवात करते. तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मला हा रिदू, आज बर्थडे कोणाचा आहे? तुझा बर्थडे आहे? माझ्याकडे बघ. मग काय म्हणा लागते? असं म्हणा लागते. मग मी म्हणू का? दे मग हात दे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे काकू. काकू का? मी काकू हो? इकडे विशू मेनी हॅपी बर्थडे. काय म्हणायचं? हॅपी बर्थडे काकू. काकूच म्हणते मी काकू हो. बडी मम्मी म्हण. थँक्यू काकू. काय म्हणायचं? थँक्यू बडे पापा. हा बडे मग आज हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे रिदू. हॅपी बर्थडे. आज पार्टी आहे का रिदूच्या घरी? केक आणणार आहे. कशाचा केक आहे? लॉलीपॉप. येलो कोणाला भेटला? चला मग रिदूच्या घरी केक खासाठी आज. हो ना रिदू? तुझ्या घरी केक आम्हाला बोलावशील? केवढा मोठा केक आहे मग? आता इकडे मी ओवीला एक काम दिलं. कोणतं काम केलं ओवी तू आतापर्यंत? हे सगळं याच्यामध्ये होतं आणि हे शिवायचं म्हणून मम्मीनं वाट्यामध्ये काढून ठेवलं. वाट्यामध्ये काढायला लावलं. आता यामध्ये काय टाकत आहे? तर आता ओवी हे सगळं वॉश करायचं आहे आपल्याला, म्हणून आता हे काढून यामध्ये ठेवत आहे, कारण धुवायला इझी होईल, है ना ओवी? आणि आता हे व्यवस्थित ठेव, कारण सांडलं पाहिजे नाही. आता मी इथे हे जे अलमारी होती तर यामधले जे डबे होते ते पूर्ण इकडे धुवून मी इकडे लावून घेतले आणि छान उन्हामध्ये वाळून घेतले आणि त्यामध्ये काय होतं ते भरून सुद्धा घेतलं. आता ओवीने इकडे सुरुवात केली आहे भरायसाठी आणि छान इकडे असे रांगेमध्ये लावलेले आहे. असं वाटत आहे की हे झाकण लावून ठेवले, पण नाही, असे उलटे करून ठेवले. आधी पुसून घेतले ओवी, पुसून घेतले आधी. ते काय आहे
माहिती आहे ओवी तुला? हे काय आहे माहिती आहे का? काच हा? काच पाण्यात टाकून असं. हे काच नाही आहे, हे थंडाई आहे. थंडाई म्हणते याला. आणि हे गरम पाणी करून घ्यायचं आणि थोडंसं टाकून, तुला दिली होती ना वाफ, छान विक्स सारखी वास येते ना याची. आणि आई पुसत होती तर एका ते काढलं आणि ते तर हे बघू शकता, थोडेसे दाखवते मी. तर हे असे या पद्धतीमध्ये आहे. आणि हे आहे थंडाई, आपली जे मसाला पाणी बनवते त्यामध्ये राहते, आणि पानपराग चॉकलेट असते त्यामध्ये राहते, आईस्क्रीममध्ये यूज करते. तर हे आहे थंडाई. आणि जेव्हा सर्दी होते तेव्हा दानिश ओवीला गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकून वाफ देते, त्याने थोडी सर्दी कमी होते. तर हे जे प्रोडक्ट आहे, तर हे छोटे छोटे आपण मोहरी, जिरं आणि ओवा, सोप, हे जे छोटे छोटे काही वस्तू असतात, तर ते आपले रंगीबेरंगी आपले काही टिफिन असतात छोटे छोटे कशाचे, च्यवनप्राशचे की, तर त्यामध्ये आपण भरून ठेवतो. तर आता मला हे मेशोवर दिसलं आणि मला खूप छान वाटलं की छोट्या जागी भरपूर सारे राहू शकते. म्हणजे हे आहेत पूर्ण 16 टिफिन आहे. तर या प्रकारे मी हे बोलवून घेतलं होतं. तर राव गेलेत आता आपल्या फ्रेंड्सकडे नाश्ता करण्यासाठी, आणि आम्ही आता तयार झालेलो आहो. आज आहे रिदूचा बर्थडे, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर इकडे आहे माझ्यासोबत ओवी पण आता छान रेडी झालेली आहे. ओवीचे केस वाढले तेव्हापासून ओवीला भरपूर त्रास होत आहे केसाचा. तर आता थोडी चुटी घालून देते आणि आता आम्ही निघते रिदूच्या बर्थडेसाठी. तर चला तुम्ही पण. प्रियांशी ए पिऊ बर्थडे बॉय हाय कर. हाय मी रिदू म्हण. हा नाही, आज बर्थडे बॉय आहे ना, आज रिदू नाही आहे ना. लक्ष कुठे आहे? बालवीरकडे. Danisha, happy birthday to you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. Thank you, man. Thank you, man. Thank you, man. इकडे कर ओवी तिला जवळ घे. आता रिदूचा बर्थडे झाला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. कमेंट करा. आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब किंवा कमेंट केल्याने आम्हाला काही पैसे मिळत नाही किंवा तुमचे पैसे काही घटत नाही किंवा तुम्ही जे लपून चोरून व्हिडिओ माझे बघतात तर त्यांनी माझा फायदा होतो. तर म्हणून लाईक आणि कमेंट नक्की करा. म्हणजे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन मिळतं की नाही आपला लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत आहे तर लोकांना आवडत आहे. हेच एक कारण आहे. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.